पुण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी। विमानतळाचं काम हे कालमर्यादेमध्ये पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा। विकास कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीसांनी आता महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी गावात सोडणार नाही, सरपंच महिलेच्या पतीने गावकऱ्यांना धमकी दिलेली आहे। बीडच्या अंतर्वन पिंपरी तांडा गावातील या घटनेनं सरपंच पतीची मुजोरी समोर आली आहे। जोपर्यंत माझे पैसे निघणार नाहीत तोपर्यंत मी पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचं तर द्या असं म्हणत ग्रामसभेत सरपंच पतीनं गावकऱ्यांना धमकी दिल्याचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। काम केलंय आणि ते जोपर्यंत पेमेंट निघत नाही त्यांचं तोपर्यंत ते पाणी वापरणार आणि त्याला सरपंचाची सहमती आहे, मूक सहमती। तिथं लिहून घ्या मॅडम। सरपंच जलजीवन विहिरीचं पाणी वापरतो, माझा पैसा निघत नाही तोपर्यंत पाणी सोडणार नाही। त्यांचं म्हणणं काय आहे? याचा पैसा निघत तोपर्यंत काय द्यायचं त्यातच बिया। पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू पार पडला। मुंबई अहमदाबाद प्रवास आता जलद गतीने होणार आहे। पालघरमध्ये 7 माउंट टनेल देखील तयार केले जातात आहे। गडचिरोलीच्या अहेरीमध्ये अनधिकृत इमारतीचं पाडकाम सुरू करण्यात आलं। काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी 4 मजली इमारत आहे त्यांची, तर अहेरी नगरपंचायतीकडनं या इमारतीचं पाडकाम सुरू झालंय। कोर्टाच्या निर्देशानुसारच पाडकाम सुरू आहे। मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी या पाडकामाच्या संदर्भात माहिती दिली। फक्त ऑनलाईन पनिशमेंट टाकली म्हणून बांधकाम चालू केलं। आजपर्यंत कोणत्याही त्यांच्या मालकीची कागदपत्र असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची NOC असन किंवा नकाशा असन प्रत ह्या सबमिट केलेलं नाही आहे। अहेरी कोर्टात गेल्यानंतर त्यांना लोअर म्हणजे मान्य दिवाण न्यायालयाने स्टे दिला नाही, त्यांनी अपील केलं अतिरिक्त जिल्हा न्यायालय यांच्याकडं, तर मान्य न्यायाधीशांनी पण त्या ठिकाणी स्टे दिला नाही आहे। अहेरी नगरपंचायतीकडनं पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसारच हे पाडकाम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अजित पवारांच्या विमान अपघाताचा CID कडून तपास सुरू आहे। CIDचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि उपनिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी अपघात स्थळावर जात पाहणी केली। या पाहणीनंतर CIDनं घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात लोकशाही मराठीच्या हाती काही महत्त्वाची माहिती आली आहे। बारामती विमानतळाची हाताळणी ही खासगी फ्लाइंग स्कूलच्या प्रशिक्षकांच्या मार्फत करण्यात येते। अपघाताच्या दिवशी विमानतळावर दाट धुकं असल्यानं फ्लाइंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही विमानाचं प्रशिक्षण घेतलं नाही। अपघाताच्या दिवशी धावपट्टीवर लँडिंगसाठी आवश्यक दृश्यमानता नव्हती। विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी सामान्यतः 4800 मीटर ते 5000 मीटर इतकी दृश्यमानता आवश्यक असते, मात्र अपघाताच्या दिवशी दृश्यमानता केवळ 4000 मीटर इतकीच। जर धावपट्टीवर आवश्यक दृश्यमानता नव्हती तर विमान उतरवण्याची परवानगी का दिली? विमान वळवून जवळपासच्या दुसऱ्या विमानतळावर उतरवता आलं असतं तरीही विमान बारामतीमध्ये उतरवण्याचा निर्णय का घेण्यात आला, असे अनेक सवाल या निमित्तानं लोकशाही मराठीनं उपस्थित केले। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात लोकशाही मराठीच्या हाती महत्त्वाची माहिती लागली। बारामती विमानतळाची हाताळणी ही खासगी फ्लाइंग स्कूलच्या प्रशिक्षकांच्या मार्फत करण्यात येते। अपघाताच्या दिवशी विमानतळावर दाट धुकं असल्यानं फ्लाइंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही विमानाचं प्रशिक्षण घेतलं नाही। अपघाताच्या दिवशी धावपट्टीवर लँडिंगसाठी आवश्यक दृश्यमानता नव्हती। विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी सामान्यतः 4800 मीटर ते 5000 मीटर इतकी दृश्यमानता आवश्यक असते।
मात्र अपघाताच्या दिवशी दृश्यमानता केवळ 4000 मीटर इतकीच होती. जर धावपट्टीवर आवश्यक दृश्यमानता नव्हती तर विमान उतरवण्याची परवानगी का देण्यात आली? विमान वळवून जवळपासच्या दुसऱ्या विमानतळावर उतरवता आलं असतं. तरीही विमान बारामतीमध्ये उतरवण्याचा निर्णय का झाला, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.